Today's topic is figures of speech. First of all, let me tell you what is the figures of speech. ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, अलंकार. बरोबर. फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे काय, अलंकार. आणि अलंकार काय करत असतात, सौंदर्य वाढवण्याचं काम करतात. बरोबर. त्याच पद्धतीने भाषेमध्ये जेव्हा हे फिगर्स ऑफ स्पीच वापरले जातात तेव्हा भाषेचं सुद्धा सौंदर्य वाढत असतं. इतर वेळेला जे आपण प्लेन स्टेटमेंट वापरतो किंवा असर्टिव्ह सेंटेन्स वापरतो, पॅरेग्राफ रीड करतो, बरोबर, त्यापेक्षा पोयम रीड करत असताना नक्कीच ज्याच्यामध्ये इमॅजिनेशन आहे, वेगवेगळ्या कल्पनांचा वापर केलेला असतो, कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त अर्थ त्यामध्ये सामावलेला असतो. हे का शक्य आहे? ओनली बिकॉज ऑफ फिगर्स ऑफ स्पीच. अँड दिस फिगर्स, दिस गिव्स we can say attractiveness to the language. भाषेला सौंदर्य प्राप्त करून देण्यासाठी या फिगर्स ऑफ स्पीचचा वापर केला जातो. मग हे फक्त इंग्लिशमध्येच वापरले जातात का? नाही. भाषा कोणतीही असू दे, मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्लिश, प्रत्येक भाषेमध्ये फिगर्स ऑफ स्पीचचा वापर केला जातो. सो अमंग देम टुडे वी आर गोइंग टू लर्न फर्स्ट फिगर ऑफ स्पीच, दॅट इज सिमिली. व्हॉट यू प्रोनाउन्स इट? सिमिली. सिमिली ज्याला मराठीमध्ये काय म्हणतो आपण, उपमा. ओके. नाउ इन सिमिली what is there, that there is a direct comparison between two different things. Okay, means there is a comparison between man and animal, comparison between man and bird, or comparison between bird or bird and animal. म्हणजे दोन जे घटक असतात, मग ते प्राणी पक्षी असू दे, मानव प्राणी असू दे, बरोबर, किंवा एक व्यक्ती आणि दुसरा व्यक्ती असू दे, जेव्हा दोघांमध्ये कंपॅरिझन केलेली असते आणि ती कंपॅरिझन कशी असते, डायरेक्ट कंपॅरिझन. अंडरस्टूड? सो इट इज कॉल्ड सिमिली. अँड व्हाईल युजिंग दिस सिमिली देर इज अ यूज ऑफ वर्ड. फॉर एक्झाम्पल, such as, or, like, or, as. सिमिली म्हटलं की कंपॅरिझन करत असताना हे वर्ड यायलाच पाहिजे. सच ॲज, लाईक, ऑर, ॲज. लाईक म्हणजे काय, सारखं. ॲज म्हणजे काय, सारखं. सच ॲज म्हणजे काय, च्या समान. समजतंय? म्हणजे कंपॅरिझन करत असताना जेव्हा हे वर्ड्स येतात तेव्हाच ती काय होते, प्रत्यक्ष तुलना होते. समजतंय? फॉर एक्झाम्पल, life is just like a dream. What is the sentence? Life is just like a dream. Comparison between life and dream. Very good. These two objects are compared. Okay. In the sense, which word? Life. या दोघांमध्ये कंपॅरिझन आहे. हे आपल्याला कोणत्या शब्दाने समजतं आहे? लाईफ. म्हणजेच हा वर्ड या ठिकाणी आलेला आहे. दॅट लाईफ इज डायरेक्टली कम्पेअर्ड विथ ड्रीम. जीवन हे स्वप्नासारखे आहे. समजलं? सी द नेक्स्ट एक्झाम्पल. तानाजी फॉट ॲज लॉयन. कंपॅरिझन बिटवीन तानाजी अँड लॉयन. अँड दिस कंपॅरिझन इज हेड. with the help of word as, but according to braveness, fighting साठी कोणती क्वालिटी आवश्यक आहे, braveness. Understood? Means these two things are compared according to braveness with the help of word as. Okay, so it is direct comparison, so it is the example of simile. Now let's see next example. The old man looks like sage. Do you know the meaning of sage? Sage म्हणजे काय बरं? नाही माहिती. Sage means saint. Saint म्हणजे काय? संत, साधू, महात्मा. Okay. The old man looks like a sage. Comparison between old man and sage. Okay. According to appearance. म्हणजे दोघं दिसण्यामध्ये काय आहे, सारखे आहे. This old man looks like a sage with the help of word like, and this like shows that there is a direct comparison. Understood? Now tell me next one. Tagore's poem
are such as message of God. Will you tell me comparison between Tagore's poem? Tagore means who? Rabindranath Tagore. Tagore's poem are such as message of God. Poems are compared with message of God. Okay, with the help of word as. If we see all these examples, in each and every sentence there is a comparison between two things. Okay, but with the help of word like as, or somewhere such as. Understood? So when there is a direct comparison between two different objects with the help of word as, like, so it is simile. Understood? Now let's see the next figure of speech, that is metaphor. Metaphor is little bit similar to simile. In metaphor also there is a comparison, but this comparison is said as indirect comparison. म्हणजे ज्या पद्धतीने सिमिली मध्ये तुलना आहे दोन गोष्टींमध्ये, तशीच तुलना मेटाफॉर मध्ये सुद्धा केलेली असते, पण ही तुलना कशी आहे? अप्रत्यक्ष तुलना आहे. बरोबर? इनडायरेक्ट कंपॅरिझन मीन्स in this type of sentences or example we cannot get clear idea either there is a comparison or not, because this type of words like, as, same, these words are missing in the metaphor, and these two things are compared as if both things are one. जणू काही दोघं वेगवेगळ्या गोष्टी या जणू काही एकच आहे अशी कल्पना जिथे केलेली असते त्यालाच काय म्हटलं जातं? मेटाफॉर. अंडरस्टूड? सी द एक्झाम्पल. टी इज नेक्टर टू द अर्थ. वन्स अगेन आय एम रीडिंग. टी इज नेक्टर टू द अर्थ. कंपॅरिझन बिटवीन टी अँड नो. नेक्टर. डू यू नो द मिनिंग ऑफ नेक्टर? नेक्टर मीन्स अमृत. Tea is nectar to the earth. Means what? चहा पृथ्वीवरील अमृतच आहे किंवा पृथ्वीवरील अमृत म्हणजेच चहा आहे. समजतंय? कंपॅरिझन बिटवीन टू डिफरंट थिंग्स, बट like, as, same, these words are not used in this comparison, so we can say it is indirect comparison. समजतंय? दोन गोष्टींमध्ये तुलना असताना सुद्धा कुठेच त्या शब्दांचा वापर केलेला नाही आणि दोन गोष्टी म्हणजे जणू काही एकच आहे असं वर्णन ज्या ठिकाणी केलेलं असतं. समजतंय? सी द नेक्स्ट एक्झाम्पल. कॅमल इज द शीप ऑफ द डेझर्ट. कंपॅरिझन बिटवीन कॅमल अँड शीप. व्हेरी गुड. कंपॅरिझन बिटवीन कॅमल अँड शीप. बट हॅव यू सीन एनी वर्ड like, same, as, no? And both things are presented as both things are one. जणू काही दोघं गोष्टी काय आहे? एकच आहे. कॅमल मीन्स व्हॉट? उंट. उंट हा वाळवंटातील जहाज आहे. समजतंय? का असं म्हटलेलं आहे? उंट हा वाळवंटामध्ये जहाजासारखा आहे? नाही. उंट हा वाळवंटातील जहाज आहे. कंपॅरिझन बिटवीन टू डिफरंट थिंग्स ॲज इफ बोथ आर वन. See the next example. My mother is goddess. Comparison between my mother and goddess as if both things are one. Okay. आणखीन एक एक्झाम्पल देते मी तुम्हाला. जसं या ठिकाणी आपण बघितलं लाईफ इज लाईक ड्रीम. आता हे मेटाफॉर मध्ये कसं येऊ शकतं? लाईफ इज ड्रीम. ओके. कंपॅरिझन बिटवीन लाईफ अँड ड्रीम. ओके. Now see this example. Life is just like a dream. Here also comparison, but this comparison is direct comparison with the help of word like. जीवन हे स्वप्नासारखे आहे. समजतंय? आणि इकडे मात्र काय मिनिंग येतो? लाईफ इज ड्रीम. जीवन म्हणजे स्वप्न. जणू काही दोघं गोष्टी काय आहे? एकच आहे. अंडरस्टूड? इन दिस वे टुडे वी हॅव लर्न simile and metaphor. Okay, write it down in your notebooks.